नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण सुरत स्पेशल वाटी दाल खमणची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग. त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरा डाळ 7 ते 8 तास भिजवून घेतली आहे. आता आपण त्यातील पाणी काढून ही डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. आपण यात वाटताना एकदम थोडेसे पाण्याचा वापर करणार आहोत. ही डाळ एकदम बारीक वाटू नये. आता आपण ही सर्व डाळ वाटून घेतली आहे. त्यात आपण अर्धा लिंबूचा रस. आता आपण ही डाळ हाताने चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत. फेटताना ही डाळ एकाच डायरेक्शनने फेटायची. अशा प्रकारे ढोकळ्यांचे पीठ फेटल्याने आपले पीठ हलके होऊन आपले ढोकळे एकदम छान प्रकारे फुलतील. आता आपले पीठ चांगल्या प्रकारे फेटले गेले आहे. आपले पीठ एकदम हलके झाल्यासारखे दिसत आहे. आता आपण हे पीठ झाकून 7 ते 8 तास हे पीठ फर्मेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. तुम्ही पाहू शकता 7 ते 8 तासानंतर आपले पीठ छान प्रकारे फर्मेट झाले आहे. त्यात आपण चवीपुरते मीठ, 1 टीस्पून बेसन पीठ, 1 टेबलस्पून हिरवी मिरची व जिऱ्याची पेस्ट, 1 टीस्पून हळद व थोडे पाणी टाकून आता आपण हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे पीठ मिक्स करताना एकाच डायरेक्शनने केल्याने यात एअर निर्माण होऊन आपले ढोकळे छान प्रकारे फुलतात. आता आपले हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स झाले आहे. आता आपण सर्वप्रथम ज्या ताटामध्ये ढोकळे शिजवून घेणार आहोत त्या ताटाला तेल लावून घेऊ व ज्यामध्ये ढोकळे शिजवून घेणार आहोत ते स्टीमर गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून देऊ. आता इथे मी इनो फुल सॉल्ट घेतला आहे. आता आपण हे इनो फुल सॉल्ट पिठामध्ये टाकून घेऊ व त्यावर थोडे पाणी टाकून हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्ही जर इनोचा वापर करणार नसाल तर येथे तुम्ही अर्धा चम्मच खाण्याचा सोडा वापरू शकतात. ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे जेणेकरून आपला इनो जोपर्यंत ॲक्टिवेट आहे तोपर्यंत आपण हे पीठ स्टीमरमध्ये टाकू. असे केल्याने आपला ढोकळा छान प्रकारे फुलतो. आता येथे मी गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यात आपण तेल लावून घेतलेली झाकणी ठेवली आहे. आता आपण हे पीठ त्यात टाकून घेऊ व यावर झाकण ठेवून हे ढोकळे 15 मिनिटांपर्यंत शिजवून घेऊ. आता 15 मिनिटांनंतर आपले ढोकळे शिजले आहेत का नाही एकदा आपण चेक करून घेऊ. आता मी यात एक टूथपिकची काडी एकदम मध्यमभागी टाकून पाहत आहे. आपली टूथपिकची काडी चांगल्या प्रकारे निघाली आहे. आता आपण एकदा बाजूला टाकून चेक करून घेऊ. आता आपले ढोकळे चांगल्या प्रकारे शिजले आहे. आता आपण हे ढोकळे चांगल्या प्रकारे थंड करून घेतले आहे. आता आपण हे ढोकळे चाकूच्या मदतीने कापून घेऊ. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर हे कमेंट करून नक्की सांगा. आता आपले ढोकळे कापून झाले आहे. आता आपण ढोकळ्यांसाठी लागणारी चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर, 1 टीस्पून जिरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या व आपण तयार करून घेतलेल्या ढोकळ्यांचे बारीक तुकडे करून आपण यामध्ये टाकून घेऊ. आता आपण यामध्ये 2 चम्मच दही, तुम्ही दहीच्या ऐवजी लिंबूचा सुद्धा वापर करू शकता, 1 टीस्पून साखर व आता यात 2-3 बर्फाचे तुकडे टाकून आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. आता आपली ढोकळ्यांसाठी लागणारी चटणी तयार आहे. आपण त्यात चवीपुरते मीठ टाकून ही चटणी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता इथे मी गॅसवर फोडणी पात्रात तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण मोहरी चांगल्या प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यात आपण 1 टीस्पून जिरे, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कढीपत्ता व त्यात थोडे पाणी टाकून आता आपण यात थोडी साखर टाकून घेणार आहोत.
आता आपली फोडणी तयार आहे. आता आपण ही फोडणी ढोकळ्यांवर टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आपले ढोकळे छान प्रकारे स्पॉन्जी झाले आहेत. जर आपली गुजरात स्पेशल वाटी दाल खमणची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.